नमस्कार मंडळी, आज आपण असा पदार्थ बनवतोय तो तितकाच खमंग चवीचा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार. काय करायचं आहे, गाजराचा किस घ्यायचा, त्यामध्ये 1 वाटी दही मिक्स करायचं. पदार्थ जो बनतोय ना तो कमालीचा बनतोय बरं का. ते पाहण्यासाठी व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत पहा. काय करायचे तर भाजीसाठी जी गाजरं भेटतात ते घेतलेली आहेत. तुम्ही कोणतेही वापरू शकता. साल काढून घेतली, किसून घेतली आणि साधारणतः 2 वाट्या गाजराचा किस आहे. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1 वाटी दही मिक्स करायचं आहे. यामध्ये तुम्हाला ज्या आवडतात त्या भाज्या किंवा मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या घातल्या तरी चालेल, परंतु गाजराचा किस घालून बनवलेला हा पदार्थ तितकाच चवीचा लागतो. त्यामुळे आज मी ते भाज्या कोणत्याही वापरलेल्या नाहीत, फक्त गाजरं वापरूनच बनवते. त्यामध्ये 1 वाटी दही मिक्स केलं. आता इथे जे वापरते ते मल्टीग्रेन आटा वापरते, तो मी घरीच बनवलेला आहे. तुमच्याकडे तो नसेल तर घरामध्ये असतील ती पिठं मिक्स करायची, कारण ज्वारी, गहू, तांदळाचं, बाजरीचं पीठ किंवा नाचणीचं पीठ असेल तर हे त्यामध्ये ॲड करू शकता. 2-3 पिठं मिक्स केली की मल्टीग्रेन आटा तयार झाला. आता मी बनवलेला जो आटा आहे तो जवळजवळ त्यामध्ये 9 धान्य मिक्स करून बनवलेला हा आटा आहे आणि तो कसा बनवायचा तो व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन. मैत्रिणींनो, हाय प्रोटीन अशी रेसिपी आहे आणि तितकंच जास्त चवीला खरपूस लागणारं आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा असा हा पदार्थ आहे. असतील ती पिठं मिक्स करा आणि असतील ते मसाले मिक्स करायचे. यामध्ये मी कांदा आणि लसूण स्किप केलेला आहे, तोही तुम्ही ॲड करू शकता. मसाल्याच्या डब्यातले मसाले, मीठ चवीनुसार घातलं, थोडंसं तिखट घातलं, मिरची घातली तरी चालेल, परंतु मी लाल तिखट वापरलेलं आहे. थोडंसं धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, हिंग यामध्ये घालायचं असेल तर कोथिंबीर माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी स्किप केलेली आहे. आणि हे जे आहे ते 2 चमचे जवस आहेत आणि त्यामध्ये 2 चमचे तीळ ॲड करायचं आहे. सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे मैत्रिणींनो, यामध्ये पाणी घालायचं नाही. दह्यामध्ये जेवढा ओलसरपणा आहे त्यामध्ये पीठ बसेल एवढं मी 2 मोठे चमचे पीठ घेतलेलं आहे. गरज वाटली तर आणखी थोडंसं त्यामध्ये पीठ ॲड करू शकता आणि जास्तच कोरडं वाटलं तर थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि पीठ छान असं भिजवून घ्यायचं. धपाट्यासाठी म्हणजे थालीपीठासाठी जसं पीठ भिजवून घेतो, भाकरीसाठी जसं पीठ भिजवतो तसं भिजवून घेतलेलं आहे मैत्रिणींनो. इथे कुठेही पाणी वापरलेलं नाही आणि मी बनवलेलं मल्टीग्रेन आटा असल्यामुळे तितकंच ते पौष्टिक आहे. तुम्ही थोडंसं पीठ लावून लाटून घेऊ शकता, परंतु लाटताना कसं मध्यम आकाराच्या पुरीच्या आकाराच्या छान असं पोळ्या जसं लाटतो ना तसं लाटून घेऊ शकता किंवा असे धपाटे बनवायचे. हे कसं बनवायला सोपं आहे. अलगद कपड्यावर ते उचलता येतात, तव्यामध्ये टाकता येतात आणि छान थापता येतात. थोडासा पाण्याचा हात लावून घेतला, छान असे गोलाकार मध्यम आकाराचेच बनवून घेतलेले आहेत मैत्रिणी. दिसायला जितके छान दिसतात तसे ते खायला पण आवडतात, म्हणून मी अशा मध्यम आकाराचेच बनवते. वरून थोडंसं तीळ लावते म्हणजे ते दिसायलाही छान दिसतात आणि तेलामध्ये किंवा तुपामध्ये तीळ ज्यावेळी भाजले जातात त्यावेळी त्याची चव जी आहे ती खूप छान अशी लागते. तुम्हाला आवडत असतील तर वरून थोडेसे तीळ लावू शकता. हे बघा, अशा पद्धतीने छान असं थापून घ्यायचं. तुम्हाला जर असे धपाट्या पद्धतीने जर बनवायचं नसेल तर तुम्ही पोळीसारखं ते लाटून किंवा भाकरीसारखं थापू शकता. तसंही बनवता येतं, थोडंसं पीठ लावून थापावं लागेल. तोही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही नक्की पहा. पण आज जे बनवते तसं धपाट्यासारखं थापून बनवलं आहे बघा. जेवढं होईल तेवढं पातळ थापून घ्यायचं, कारण जेवढं पातळ थापाल तेवढं ते छान असं खरपूस भाजलं जातं. तवा गरम झाला, वरून थोडंसं तेल सोडते. सुरुवातीला तव्याला मी तेल लावून घेतले, नंतर तुपामध्ये छान असे भाजून घेणार आहे. अशा पद्धतीने कपडा तव्यावरती सोडून कपडा साईडला काढून घ्यायचा आणि हे थालीपीठ आता झाकण ठेवून 2 मिनटासाठी वाफ द्यायची. मीडियम फ्लेमवरती छान असं हे वाफवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. आणि एका बाजूने भाजलं की थोडंसं तेल किंवा तूप सोडून दुसऱ्या बाजूने पण छान असं भाजून घ्यायचं. मैत्रिणींनो, छान असे खरपूस भाजायचे, चवीला पण छान लागतात बघा. आणि खरं सांगायचं म्हणजे मैत्रिणींनो, अशा पद्धतीने छोटे छोटे जे आहेत पदार्थ जे आहेत ते वेट लॉस रेसिपी ज्या आहेत त्या खरंच वजन कमी करण्यासाठी उपयोगी पडणारे असे पदार्थ आहेत. थोडेफार जेवणातले बदल आहेत ते वजन कमी करण्यास मदत करतात. तसंच पौष्टिक आहेत. मुलं भाज्या खात नाहीत तर असे पराठे, धपाटे असे बनवून दिले तर ते आवडीने खातात. मैत्रिणींनो, दह्यासोबत खाऊ शकता किंवा तुम्हाला जर आवडत असेल एखाद्या भाजीसोबत किंवा असेही खाल्ले तरी चवीला खूप छान लागतात. दोन्ही बाजूने छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घेते. जेवढे तुम्ही भाजून घ्याल तेवढे ते छान असे क्रिस्पी होतात, त्यामुळे छान चवीला लागतात बघा. आणि दिसायला जितके सुरेख होतात तितकेच ते चवीला छान झालेत. अशा पद्धतीने राहिलेल्या पिठाचे पण छान असे धपाटे बनवून घेते. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता हे जे बनवून झालेले आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेते.
एका वाटीमध्ये दही घेतलेलं आहे, थोडीशी काकडी घेतलेली आहे आणि हे बनवलेले जे धपाटे आहेत ते बघा एका प्लेटमध्ये काढून घेते. मैत्रिणींनो, वरून थोडंसं तूप लावून घ्यायचं. तुपामुळे हा पदार्थ खूप छान असा चवीला लागतो. आवडत असेल तर तूप, नसेल तर लोणी आवडत असेल तर ते घेऊ शकता. आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. सर्वात महत्त्वाची टिप जी आहे तर तुम्ही धपाट्यासाठी म्हणजे जी भाजणी बनवलेली असते ती वापरली तरी चालेल, किंवा मल्टीग्रेन आटा असेल तर तो वापरायचा, किंवा घरामध्ये असतील ते मिक्स पिठांचं हे बनवून बघा, चवीला छान लागतं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे, शेअर करायचं आहे आणि कमेंट नक्की करा. वरून थोडंसं तूप लावलं बघा आणि दह्यासोबत ही मी धपाटे खाल्लेले आहेत. व्हिडिओ आवडला आहे ना तर नक्की लाईक करायचं आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. मल्टीग्रेन आटा कसा बनवायचा त्याचाही व्हिडिओ लवकर मी अपलोड करेन. अशा खूप साऱ्या पौष्टिक रेसिपी ज्या आहेत म्हणजे हेल्दी अशा रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्याही नक्की पहा. आणि तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.